तर मित्रांनो, जी काही सिडकोची योजना जाहीर झालेली आहे, माझे पसंतीचे सिडकोचे घर असं त्या योजनेचं नाव आहे आणि त्याचं बुकलेट अर्थातच माहिती पुस्तिका आपल्यापर्यंत पोहोचलेली असेल. आपण त्याचा कदाचित अभ्यास केला सुद्धा असेल. ज्यांनी माहिती पुस्तिकेचा अभ्यास केलेला आहे, कृपया त्यांनी हा व्हिडिओ स्किप करावा, कारण आम्ही फक्त माहिती पुस्तिकेच्या अनुषंगानेच या 2च बाबीवरती चर्चा करणार आहोत, की नेमकं या योजनेसाठी आवश्यक पात्रता निकष काय आहेत आणि सर्वसाधारण अटी, ज्या सर्वसाधारण अटी आपल्याला व्यवस्थित समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. जेणेकरून आपली जर थोडी छोटीशी चूक जरी झाली तर आपण त्याच्यातून अपात्र ठरू शकतो. अशा अटींना घेऊनच आज आपण सविस्तर चर्चा करतोय मित्रांनो. तर आज जे काही बुकलेट आपल्याला आहे त्या बुकलेटच्या अनुषंगाने मी माहिती पाहणार आहे. पहिल्या याच्यामध्ये त्या बुकलेटची तुम्ही पाहिलं असेल मित्रांनो, सगळी माहिती व्यवस्थितरित्या दिलेली आहे. ऑनलाईन नोंदणी केवायसी माहिती पुस्तिका ऑक्टोबर 2024 असं त्या पुस्तिकेचं नाव आहे. आणि म्हणून हे बाकीचे मी काही इश्यू घेणार नाही. आपल्याला जे काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत, की नेमकं यासाठीचे आवश्यक पात्रता आणि निकष याच्यावरच आपण सविस्तर माहिती पाहतोय. तर पात्रता निकष तुम्ही बाकीची माहिती पाहून घ्या मित्रांनो. जे काही अनेकांनी प्रश्न केला होता, की सर खारघर रेल्वे स्टेशन किंवा अ, वाशी बस टर्मिनल येथील घरांचा समावेश दिसत नाहीये. तर पहिलं महत्त्वानं आहे असं आहे, की 2 बुकलेट आम्हाला मिळालेले आहेत मित्रांनो. 2 प्रकारचे बुकलेट सिडकोकडून रिलीज करण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये काही बुकलेटमध्ये वाशी ट्रक टर्मिनल येथील उल्लेख केलेला नाही आणि काही बुकलेटमध्ये हा उल्लेख केलेला आहे. म्हणून अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे, की तुम्ही काही काळजी करायचे कारण नाहीये. कारण वाशी ट्रक टर्मिनल येथील 3103 घरे यात अल्प उत्पन्न गटासाठी आहेत आणि वाशी खारघर ट्रक टर्मिनल खारघर स्टेशन येथील जे काही 540 कार्पेट एरियाची 2 बीएचकेची घरे ती 18,003 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे हा संभ्रम ठेवायची आता अजिबात गरज नाहीये. आता पुढे तुम्ही जर थोडं याला स्क्रॉल करत गेला तर याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळी माहिती मिळेल, तपशील मिळेल. प्रकल्पाचा महारेरामध्ये काय त्याचं स्टेटस आहे, कोणत्या कोणत्या प्रकल्पाचं स्टेटस आहे, ही सगळी माहिती आपल्याला इथे प्रॉपरली दिली गेलेली आहे. तुम्ही ती पाहू शकता आणि कधीपर्यंत पोझिशन होऊ शकतं, कधीपर्यंत त्याची कंप्लीशन डेट आहे, ही सगळी माहिती दिलेली आहे. आता गटाची माहिती आपण पाहिली मित्रांनो. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि जे काही एलआयजी उत्पन्न गट आहे त्याची आपण माहिती पाहिलेली आहे. 6 लाखापर्यंत ज्यांचे उत्पन्न आहे 6 लाखापर्यंत ते ईडब्ल्यूएस मध्ये आहेत आणि 6 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे ते एल-आय-जी उत्पन्न गटामध्ये आहेत. बाकी तुम्हाला या ठिकाणी ईडब्ल्यूएस उत्पन्न गटासाठी अट अशी आहे, की तुम्हाला संपूर्ण भारतामध्ये घर नसावं आणि तुम्हाला इथे 2.5 लाखाचं बेनिफिट मिळणार आहे ईडब्ल्यूएस उत्पन्न गटासाठी. पण एल-आय-जी उत्पन्न गटासाठी जे काही उत्पन्न आहे ते 6 लाखापेक्षा जास्त असेल, मग तो कुठलाही किती असेल तरी चालेल, तो अल्प उत्पन्न गटामध्ये येणार आहे. फक्त एवढंच की त्याचं नवी मुंबईमध्ये पती पत्नी आणि त्यांची अविवाहित मुली यांच्या नावे नवी मुंबईत घर नसावे अशी ती अट आहे. सगळ्यात महत्त्वाचे मित्रांनो पात्रता निकष. आता पात्रता निकषानुसार पाहिलं तर अर्ज नोंदणी तारखेला अर्जदाराचे वय 18 वर्षे किंवा त्याहून अधिक असावे. पुढील गटावर आधारित म्हणजे तुमचं वय पहिला 18 वर्षापेक्षा जास्त पाहिजे. आणि जण इथे हा प्रश्न करतात, की माझ्या वडिलांचं वय 80 वर्ष आहे ते भरू शकतात का? 85 वर्ष आहे ते भरू शकतात का? काहीच अडचण नाही. मॅक्सिमम वयाची काहीच इथे मर्यादा नाहीये. तुमचं कितीही वय असो, कमीत कमी 18 असणं आवश्यक आहे. आता गटाच्या आधारे तुम्ही पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी काय दिलेलं आहे. तर पहिलं पहा मित्रांनो, गटाच्या आधारे अर्थातच उत्पन्नाच्या आधारे 2 गट या ठिकाणी आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 6 लाख रुपये पर्यंत असावे. कौटुंबिक उत्पन्न म्हणजे अर्जदार किंवा त्याचे पती, पत्नी सोबतच्या मागील 12 सलग महिन्यातील एकत्रित वार्षिक उत्पन्नाची गणना. अनेकांनी प्रश्न केला, की सर माझं उत्पन्न मला कळत नाही, कसं काढावं? तुम्हाला मागील 12 वर्षाचं जे काही उत्पन्न आहे, तेच तुम्हाला वार्षिक एकत्रित उत्पन्न पकडलं जाणार आहे. 6 लाखापर्यंत असणं आवश्यक आहे. दुसरं, अल्प उत्पन्न गटासाठी अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 6 लाखापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. एल-आय-जी श्रेणीसाठी कोणतीही उत्पन्नाची मर्यादा नाही. हे अतिशय महत्त्वाचे आहे मित्रांनो. एल-आय-जी साठी कोणतीही उत्पन्नाची मर्यादा नाही. म्हणजे 6 लाखापेक्षा तुमचं किती जरी असेल, तरी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. उत्पन्नाचा प्रवाह काय असणार आहे तुम्हाला? मूळ वेतन म्हणजे बेसिक प्लस महागाई भत्ता, डी-ए प्लस सी-ए प्लस सर्व प्रकारचे भत्ते. फक्त त्याच्यामध्ये वैद्यकीय, धुलाई, शिक्षण, प्रवास, कॅन्टीन हे किंवा एच-आर-ए वगळायचे आहेत. विशेष भत्ते, बोनस, ओव्हरटाईम याचा विचार केला जाईल. हे सगळं तुम्हाला इन्कममध्ये पकडलं जाणार आहे. त्याच्यानंतर खाली बघा तुम्ही. इथे बघा, कुटुंबातील सर्व सदस्यांचे आर्थिक वर्ष 2023-24 चे आयकर रिटर्न 23-24 चे आयकर रिटर्न सांगितलेले आहे. अनेकांनी मला प्रश्न केला, सर आमच्याकडे 24-25 चा आयटी रिटर्न आहे, आमच्याकडे 23-24 चा नाहीये. लक्ष द्या मित्रांनो, आयटी रिटर्न तुम्ही केला असेल तर तिथे 2 वर्ष असतात. आर्थिक वर्ष अर्थातच फायनान्शियल इयर आणि असेसमेंट इयर असतं. तर तुम्हाला असेसमेंट इयर 24-25 असते, फायनान्शियल इयर तुम्हाला 23-24च असते. ते तुम्ही प्रॉपरली बघून घ्या.
ह्याचं जे तपशिलात्मक आयटी रिटर्नचे एकच पान विचारात घेतले जाणार आहेत. डिटेल तुमचं आयटी रिटर्न जे काही असेल 4-5 पानाचं, 10 पानाचं, 7 पानाचं, 8 पानाचं तुमचं जे काही बॅलन्स शीट असेल, तुमचे जे काही असेल, ते सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये सबमिट करावं लागणार आहे. किंवा जर तुमच्याकडे आयटी रिटर्न नसेल, तर तहसीलदारांनी दिलेले मागील 3 आर्थिक वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र. आता इथेच मात्र सगळ्यात मोठा गोंधळ होतो मित्रांनो. 3 आर्थिक वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र इथे सगळ्यांचा गोंधळ होतोय. कारण अनेकाकडे मागील 1 वर्षाचा आहे, पण 3 वर्षाचा आर्थिक उत्पन्नाचा नाही. तर तुम्ही नवीन एक काढून घ्या मित्रांनो. त्या एकाच याच्यामध्ये म्हणजे एकाच सर्टिफिकेटमध्ये 3ही वर्षाचं तहसीलदाराकडून दिलं जातं. फक्त तुम्हाला तहसीलमध्ये जाऊन विनंती करायची की मला मागील 3 वर्षाचं सांगा त्यांना तहसीलमध्ये जाऊन की मला मागील 3 वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट पाहिजे आहे. तर 3ही वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला एकाच सर्टिफिकेटमध्ये तुम्हाला वेगवेगळे 3 काढायची गरज नाही. किंवा जर तुमच्याकडे मागील 3 वर्षाचे उत्पन्नाचे दाखले असतील सेव्ह केलेले किंवा ठेवलेले, तर ते 3ही तुम्ही कॉपी सेव्ह करू शकता किंवा सबमिट करू शकता. नियोक्त्याने एम्प्लॉयरने दिलेले 12 महिन्याच्या वेतन पावत्या किंवा ज्यावर टॅन आणि पॅन नमूद असेल हे आपण पाहिले मित्रांनो डॉक्युमेंट्समध्ये पाहिलेलं आहे की जे कोणी एम्प्लॉयर असेल, जे कोणी ज्यांनी निवड केलेली असेल त्यांचं जे कोणी एम्प्लॉयर असेल त्यांचं तुम्हाला सर्टिफिकेट देणं आवश्यक आहे. 12 महिन्याचं पावत्या देणं आवश्यक आहे. म्हणून तुम्ही ज्या कंपनीमध्ये काम करताय, तुम्ही ज्या संस्थेमध्ये काम करताय, त्या संस्थेच्या लेटर हेडवर तुम्हाला हे द्यावं लागणार आहे. नियोक्त्याचे टॅन आणि पॅन नमूद असलेले लेटर हेडवरील उत्पन्नाचं प्रमाणपत्र. तर तुम्ही कोणत्याच्या कंपनीच्या लेटर हेडवरती सुद्धा उत्पन्नाचं प्रमाणपत्र देऊ शकता. फक्त त्या कंपनीचे टॅन आणि पॅन क्रमांक असणं आवश्यक आहे. आता घराची मालकी म्हणजे नेमकं काय? तर अर्जदार किंवा त्याची पती, पत्नी किंवा अविवाहित मुले म्हणजे ज्याचं वर्ष 18 वर्ष आहे, पण ते लग्न झालेलं नाही, अशांच्या नावे भारतात पक्के घर नसावे. बघा, फक्त कशासाठी आहे तर साठी आहे, जे ईडब्ल्यूएस उत्पन्न गटासाठी. आता इथे सुद्धा हा गोंधळ निर्माण झाला मित्रांनो, की ईडब्ल्यूएस मध्ये फक्त मग ज्यांचं उत्पन्न 4.5 लाख आहे, पण जे पीएमवायचे अटी धारण करत नसतील, मग त्यांनी काय करायचं? त्यांनी घर घ्यायचंच नाही का? हाही प्रश्न आहे मित्रांनो. आणि म्हणून कुठेतरी हे थोडं कन्फ्युजन निर्माण झालेलं आहे. पण इथे मात्र एवढं नक्की आहे मित्रांनो, तुम्हाला जर तुमचं उत्पन्न 6 लाखापेक्षा कमी आहे आणि तुमच्याकडे पीएमवायचे नसेल, तर फक्त तुम्हाला त्याचं बेनिफिट मिळणार आहे. तुम्ही अर्ज करू शकता. फक्त तुम्हाला 2.5 लाखाचं बेनिफिट मिळणार नाही. अर्जदार किंवा त्याची पती, पत्नी किंवा अविवाहित मुले यांच्या नावे नवी मुंबईत घर नसावे. जे काही तुम्ही एलआयसी साठी अर्ज करताय, तुमचं नवी मुंबईत घर नसायला पाहिजे. तर सगळ्यांना हाच प्रश्न पडला, नवी मुंबईची व्याख्या काय आहे? नवी मुंबई म्हणजे काय? खरंच खूप मोठा प्रश्न आहे मित्रांनो. कारण मग कुठून कुठपर्यंत एरिया पकडायचा? खारघर आहे का? मग वाशी आहे का? किंवा सॉरी आपलं पनवेल आहे का? उल्वे आहे का? कारण अनेकांनी कमेंट केलं, सर मी उल्व्यामध्ये राहतोय, तर मी रायगडमध्ये येतो, मी नवी मुंबईत येत नाही. अनेकांनी कमेंट केलं, सर मी पनवेलमध्ये आहे, तर मी नवी मुंबईत येत नाही, मी पनवेल जिल्ह्यात येतो, सॉरी पनवेल तालुक्यात येतो. असे अनेक कमेंट्स आलेले आहेत. आपण याच्यावर एक वेगळा एपिसोड घेऊन येतो मित्रांनो. नेमकं नवी मुंबई म्हणजे काय? नेमकं कुठून कुठपर्यंत एरिया आहे? त्याची बॉर्डर कुठे आहे? कुठली लोक या ठिकाणी अर्ज करू शकतात? कोणती लोक अर्ज करू शकत नाहीत? याच्यावर मी लवकरच सविस्तर व्हिडिओ घेऊन येणार आहे. काळजी करू नका. याच्यानंतर मित्रांनो पुढे बघा, अधिवास प्रमाणपत्र तुम्हाला देणं बंधनकारक आहे. अधिवास प्रमाणपत्र आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न घटक दोन्ही घटकांसाठी हे देणं अतिशय आवश्यक आहे. अर्जदाराचे महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही भागात किमान 15 वर्ष वास्तव्य असावे. अधिवास प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. बघा, किमान 15 वर्षे वास्तव्य असावे. अनेकांनी प्रश्न केला की सर आता मी मुंबईत राहतो, माझं गावचं काहीच नाहीये किंवा मी गावी होतो तर माझं घरचं काय, असा काही संबंध नाहीये. तुम्ही महाराष्ट्रामध्ये समजा तुम्ही मुंबईमध्ये 2 वर्ष होतात, पुण्यामध्ये 4 वर्ष होतात, नागपूरमध्ये 5 वर्ष होतात. हे टोटल मिळून तुमचं 15 वर्षाचं वास्तव्य असणं आवश्यक आहे. फक्त तुम्हाला त्याचे तसे डिटेल्स देणं आवश्यक आहे. मी 15 वर्षापासून मी महाराष्ट्रामध्ये राहत आहे. मग त्यासाठी तुम्हाला काही जण 10 वर्षापूर्वीचं 15 वर्षापूर्वीचे डॉक्युमेंट्स मागतील, ते तुम्हाला सादर करणं आवश्यक आहे. अधिवास प्रमाणपत्र जुने असल्यास अर्जदाराला त्याचे बारकोड सह नूतनीकरण करणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे ओल्ड असेल तर तुम्ही त्याचं नूतनीकरण करा, रिन्युएशन करा, त्याला नवीन स्वरूपात तुम्ही फॉर्मॅटमध्ये काढून घेऊ शकता, ज्यात बारकोड असणं आवश्यक आहे. फक्त माजी सैनिकासाठी ही अट शिथिल करण्यात आलेली आहे. माजी सैनिक या ठिकाणी पात्रता धारण करत नाहीत. सामाजिक दर्जा निकष आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गट दोन्हीसाठी. नेमकं सामाजिक दर्जा जे काही उत्पन्न गट किंवा सॉरी राखीव प्रवर्ग दिले त्याचं काय आहे बघूया आपण. यासाठी अनुसूचित जातीसाठी 11%, अनुसूचित जमाती 6%, भटक्या जमाती 1.5% आणि विमुक्त जमाती 1.5% एवढं या ठिकाणी घरे राखीव ठेवण्यात आलेली आहेत. जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक त्या स्वरूपात सादर करणे आवश्यक. म्हणजे तुम्हाला जात वैधता प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र दोन्ही आवश्यक आहेत. जर नसेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरणार नाही.
नंतर बघा दिव्यांग व्यक्तीसाठी 5% आरक्षण आहे. गैरसंविधानिक प्रवर्ग. आता बघा गैरसंविधानिक प्रवर्ग जे काही आहे त्याच्यासाठी किती टक्के राखीव आरक्षण आहे तेही आपण पाहूया. प्रकल्पग्रस्त 5% आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गट 2.5% आहे. माथाडी कामगार आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक 5% आणि अल्प उत्पन्न गटासाठी 2.5% आहे. राज्य शासकीय कर्मचारी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकासाठी 1% आहे आणि अल्प उत्पन्न गटासाठी 0.50% आहे. माजी सैनिक 1.5% आणि अल्प उत्पन्न गट 1.5% आहे. धार्मिक अल्पसंख्याक 2.5% आणि अल्प उत्पन्न गटाचे 2.5%. पत्रकार बांधवांसाठी 1% आहे. ईडब्ल्यूएस साठी आणि एलआयजीसी 1% आहे. शिडको कर्मचाऱ्यासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कुठलेही आरक्षण लागू नाहीये. अल्प उत्पन्न गटासाठी 0.50 एवढं आरक्षण लागू करण्यात आलेलं आहे. पुढे आपण पाहूया, स्क्रॉल केलं तुम्हाला दिसून येईल मित्रांनो काय काय इतर माहिती आहे ती. तर या ठिकाणी बघा, कृपया नोंद घ्यावी, या पुस्तिकेतील परिशिष्ट 1 मध्ये नमूद केलेले सर्व प्रकारचे संबंधित प्रमाणपत्रे योग्य कागदपत्रे योग्य स्वरूपात सादर करणे आवश्यक. परिशिष्ट ए मध्ये काय काय डॉक्युमेंट दिले तुम्हाला पुढील भागात दाखवणार आहे. तर महत्वाचं मित्रांनो, सर्वसाधारण अटी अतिशय महत्वाचं आहे, व्यवस्थित समजून घ्या. विवाहित अर्जदारासाठी सह अर्जदार म्हणून पती पत्नी असणे अनिवार्य आहे. बघा, जर तुम्ही मॅरिड असाल तर पती किंवा पत्नीचं जे काही सह अर्जदार लावणं हे कंपल्सरी आहे. को अप्लिकेट असणं कंपल्सरी आहे. जर पुरुष अर्जदार विवाहित असेल तर आई, अविवाहित असेल तर आई सह अर्जदार असू शकते. जर तुम्ही अनमॅरिड असाल तर तुम्हाला आईचं को अप्लिकेट म्हणून लावणं गरजेचं आहे. जर पहिला अर्जदार महिला असेल तर सह अर्जदार ऐच्छिक आहे. जर लेडीच्या नावे तुम्ही फॉर्म भरत असाल, महिलेच्या नावे फॉर्म भरत असाल तर मात्र तिथे को अप्लिकेट लावण्याची गरज नाही. लक्षात असू द्या की अर्जदार एकल अविवाहित असल्यास तो तसे प्रतिज्ञापत्र प्रतिज्ञापत्र आवश्यक आहे. जर तुम्ही एकल असाल, अविवाहित असाल तर तुम्हाला मात्र प्रतिज्ञापत्र देणं बंधनकारक असणार आहे. त्याचा फॉर्मॅट सिडकोने उपलब्ध करून दिलेला आहे. फॉर्मॅटवरती आपण वेगळ्या भागातून माहिती पाहणार आहोत. पण एवढं कन्फर्म आहे मित्रांनो की तुम्हाला को अप्लिकेंट लावणं अतिशय आवश्यक आहे. नंतर बघा, पीएमएवाय योजनेसाठी अर्ज करणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी इथे बघा काय दिलंय, पीएमएवाय प्रमाणपत्र. जर अर्जदाराला शासकीय अनुदान घ्यावयाचे असेल तर अतिशय महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, इथे तुमच्या सगळ्या डाऊट्स क्लिअर होतात. इथे बघा, जर तुम्हाला पीएमएवायचं प्रमाणपत्र कधी आवश्यक आहे, जर तुम्हाला शासकीय अनुदान घ्यायचं असेल तरच तुम्हाला पीएमएवायचं जे काही आहे ते सर्टिफिकेट देणं बंधनकारक आहे. अर्जदारांनी केंद्र शासनाच्या या वेबसाईटवर PMAY-MIS वेबसाईटवर किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे. जे पनवेल महानगरपालिकेच्या ऑफिसच्या बाजूला जे काही उर्दू स्कूल आहे मित्रांनो, तिथे ही सोय करण्यात आलेली आहे. तिथे तुम्ही जाऊन फिजिकली तुमचे डॉक्युमेंट सबमिट करून ऑफलाईन मध्ये फॉर्म भरू शकता, त्याची रिसीट प्राप्त करू शकता. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबात प्रौढ महिला सदस्य नसल्यास अर्ज फक्त पुरुष सदस्याच्या नावे करता येईल. ईडब्ल्यूएस मध्ये जर समजा प्रौढ महिला नसेलच तर मात्र महिलाच नसेल त्या कुटुंबामध्ये तर कुठेतरी पुरुष हे अर्ज करू शकतात. पुढे अतिशय महत्वाचं, तुम्हाला घर विक्री संदर्भात काय काय महत्वाच्या बाबी दिलेल्या आहेत. कारण विक्रीच्या बाबतीत अनेक गोष्टी आपल्या मनामध्ये होत्या की नेमकं घर कधी विकता येईल, काय करता येईल. तर 9 डिसेंबर 2022 संचालक मंडळ ठराव क्रमांक डॅश डॅश अनुसार करार झाल्याच्या तारखेपासून 5 वर्षाच्या कालावधीत सदनिका विकता किंवा हस्तांतरित करता येणार नाही. तुम्हाला ही घरं 5 वर्ष विकता येणार नाहीत. आणि जर विकायची असतील तर आरक्षित प्रवर्गातील म्हणजे SC ST NTDT आरक्षित प्रवर्गातील अर्जदारांना ताबा मिळाल्यानंतर 5 वर्षांतर सदनिका फक्त समान आरक्षित प्रवर्गातील व्यक्तींनाच हस्तांतरित करता येईल. त्यासाठी महामंडळाकडून लेखी परवानगी किंवा हस्तांतरणाच्या वेळी लागू असलेल्या शुल्काची रक्कम भरावी लागेल. इथे पहा, तुम्हाला तुमचं घर 5 वर्षांतर ईडब्ल्यूचं घर विकायचं असेल तर 5 वर्षाची अट आहे. आणि त्यासाठी तुम्ही ज्या प्रवर्गात घर घेता त्याच प्रवर्गातील व्यक्तीला पुढे तुम्हाला 5 वर्षांतर घर विकणं बंधनकारक आहे. त्यासाठी सिडकोची रिटर्न परमिशन लेखी परवानगी घेणं सुद्धा अतिशय आवश्यक असणार आहे. त्यासाठी सिडकोचे जे काही चार्जेस असतील ते तुम्हाला या ठिकाणी भरायचे आहे. चुकीचे नावे केलेले अर्ज किंवा यापूर्वी पीएमएवायचा लाभ घेतलेल्या अर्जदाराचे अर्ज रद्द केले जातील, नाकारले जातील. इथे बघा अतिशय महत्वाचं आहे, काय दिलंय, तुम्ही जर चुकीच्या नावाने अर्ज करत असाल किंवा जर तुम्ही पीएमआयचा लाभ घेतला असेल तर तुमचा अर्ज स्वीकारला जाणार आहे, रद्द केला जाणार आहे. आता यानंतर शेवटचा मुद्दा आहे मित्रांनो, अल्प उत्पन्न गटासाठी करार झाल्यानंतर 3 वर्षाच्या कालावधीत म्हणजे 3 वर्षाचं लॉकिंग पिरियड देण्यात आले आहे. 3 वर्षाच्या कालावधीपर्यंत सदनिका विकता किंवा हस्तांतरित करता येणार नाही. आरक्षित गटासाठी ताबा मिळाल्यानंतर 3 वर्षांतर फक्त समान आरक्षित गटात म्हणजे त्याच आरक्षण गटामध्ये तुम्हाला ते घर विकता येणार आहे. यासाठी लेखी परवानगी घेऊन जे काही हस्तांतरण शुल्क आहे, ट्रान्सफर चार्जेस जे काही ते तुम्ही या ठिकाणी नक्कीच सिडकोकडे भरणं बंधनकारक असणार आहे. म्हणून लॉक इन पिरियड तुम्ही पहिला मित्रांनो ईडब्ल्यू साठी 5 वर्ष आणि एलआयजी साठी 3 वर्षाचा लॉक इन पिरियड ठेवण्यात आलेला आहे. आता या व्हिडिओमध्ये एवढेच मित्रांनो. आपण पुढील भागामध्ये जे काही महत्वाचे अतिशय महत्वाचा भाग आहे मित्रांनो पुढील की ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया काय आहे
आणि त्याच्याशिवाय जे काही तुम्हाला घर निवडीची पद्धत आहे, तुम्हाला घर निवडताना काय-काय काळजी घ्यावी लागणार आहे, कशी पद्धत अवलंबली जाणार आहे, काय-काय तुम्हाला माहिती पाहिजे, प्रोसेस तुम्हाला नेमकं काय करायची आहे, ही सगळी माहिती आपण पुढील भागात पाहणार आहोत. धन्यवाद.